नमस्कार मंडळी, सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त वाटी ढोकळा. अगदी परफेक्ट कोणीही बनवू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे. तर इथं मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 चमचा साखर टाकलेली आहे, अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे. हळद हे ढोकळ्यामध्ये थोडंसं कमी टाकायचं आणि ह्यामध्ये मी अर्धा चमचा लिंबूसत्व टाकलेलं आहे. लिंबूसत्व नसेल तर लिंबू टाकलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने हळद थोडी कमी टाकायची, जेणेकरून रेड कलरचे स्पॉट किंवा छोटे छोटे आपल्याला गाठी दिसणार नाही. तर इथं मी 1 वाटी चाळून घेतलेलं बेसन घेतलेलं आहे. तर तुम्ही डायरेक्ट ह्यामध्ये चाळणे ठेवून चाळून जर घेतलं तर अजून आपला ढोकळा छान परफेक्ट तयार होतो. तर हे जे गुठळ्या आहेत ते होणार नाही. तर अशा पद्धतीने बघा, मी इथं जेवढं वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे त्या वाटीने 1.5 वाटी मला पाणी लागलेलं आहे. तर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. यामध्ये आता मी 2 चमचे मोठे जे 2 चमचे असतात ते तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामुळे आपण ढोकळा जो खातो ना तो गळ्यात असा अडकणार नाही, सॉफ्ट लागतो. तर अशा पद्धतीनं मस्त असं एकाच दिशेने आपल्याला कोणत्याही एका दिशेने मिक्स करत राहायचं आहे. तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे, ते साईडला ठेवून देऊ. आणि मी आता वाटीमध्ये ढोकळा करून दाखवणार आहे. त्यासाठी इथं वाटीला थोडंसं तेल टाकलेलं आहे. तुम्ही वाटीऐवजी एखादा खोलगट ताट किंवा अशी मोठ्या साईजची प्लेट असेल तरीही चालेल, पण काहीतरी वेगळं म्हणून मी असं वाटीमध्ये आज ढोकळा करून दाखवते. तर बघा, इथं असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही इथं इनो, सोडा काहीही वापरू शकता. तर मी इथं इनोची 1 पुडी टाकत आहे. तुम्ही अर्धा चमचा ह्यामध्ये जो आपण पोहे खायचा चमचा असतो त्याचा एकदम अर्धा चमचा, अर्धापेक्षा थोडा कमी टाकलं तरी चालेल. केव्हाही सोड्याचं प्रमाण थोडंसं आपण बेताने टाकायचं कोणत्याही पदार्थामध्ये. तर तुम्ही सोडा टाका किंवा इनो टाका, कोणतंही तुमच्या आवडीनुसार जे अवेलेबल आहे ते करू शकता. तर मी इथं बघा असं इनो टाकून छान प्रकारे पटपट हे मिक्स करून घेते, जेणेकरून जी आपली ही प्रोसेस आहे फास्ट करायची आहे आणि पटकन आपल्याला तेल लावलेल्या वाट्यामध्ये हे बॅटर टाकायचं आहे. एका साईडला एका कढईमध्ये पाणी ठेवून मध्ये जाळी किंवा वाफेची चाळण जी असते ते ठेवून चांगली एक वाफ काढायची, उकळी काढायची. ही प्रोसेस आधीच करायची आहे आपल्याला. हे पिठामध्ये इनो टाकण्याच्या आधी एका साईडला कढईमध्ये पाणी ठेवायचं आणि वाफ यायला ठेवून द्यायचं. त्यामुळे काय होतं की आपली ही ढोकळा आहे ते पटकन असा वाफवला जातो. जे आपण इनो टाकतो ते छान प्रकारे इनो आणि वाफ ही तयार होऊन लवकर ढोकळा तयार होतो आणि जाळीदार होतो. तर अशा पद्धतीने बघा छान अशी हलकीशी वाफ आलेली आहे. आता आपण हे ठेवून देऊ आणि एक 10 मिनटं आपल्याला हे वाफ काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने बघा मस्त आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. थोडंसं बॅटर उरलं होतं, मी दुसरी अजून 1 वाटीला तेल लावून मी टाकून घेतलेला आहे. आणि आता आपण हा ढोकळा थंड करायला घेणार आहोत आणि ज्या कडा आहेत त्या थोड्याशा मोकळ्या करून घेणार आहोत. बघा किती मस्त आपला हा ढोकळा फुगलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्या थोड्याशा कडा मोकळ्या करायच्या. थंड झाल्यावर छान निघतो, पण थोडंसं कोमट असतानाच मी काढून घेतलं. तर अशा पद्धतीने बघा पूर्ण थंड होऊ द्यायचं, मग नंतरच हा ढोकळा काढायचा. त्यामुळे चांगल्या प्रकारे ढोकळा निघतो. तर ही खास टिप्स लक्षात ठेवा. तर इथं हातावर मी अशा पद्धतीने काढून घेते. बघा किती मस्त या साईडनं सुद्धा जाळी मस्त आलेली आहे आणि किती मस्त आपला हा ढोकळा दिसत आहे. तर हे असेच मी सगळ्या वाटीतले ढोकळे काढून घेते आणि आपण अगदी फोडणी करणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे सॉससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा हिरवी चटणी असते त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता, पण मी थोडंसं फोडणी देणार आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपला हा वाटी ढोकळा तयार झालेला आहे. तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं, मोहरी चांगली तडतडू द्यायची कोणत्याही फोडणीमध्ये. तर मोहरी टाकून घेतली, जिरं टाकून घेतलेलं आहे, थोडासा कढीपत्ता आणि अशा या 2 मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या होत्या आणि थोडंसं ठेचलेलं लसूण. तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडणी चांगल्या प्रकारे अशी कडकडीत करून त्यामध्ये
1 कपभर पाणी टाकायचं आणि त्यात थोडंसं साखर आणि मीठ टाकून आपली ही फोडणीचं पाणी तयार करून घ्यायचं। तर अशा पद्धतीनं बघा आपला जो लसूण आहे तो छान असा फोडणीमध्ये लालसर होईपर्यंत ठेवून दिलेला आहे। लसूण टाका, त्यामुळे छान अशी चव लागते ढोकळ्याला। तरी मी ते 1 कपभर पाणी टाकलेलं आहे, कारण आपले जे ढोकळा वाटी आहे ते मी 3च वाट्याचं आता पाणी टाकून घेणार आहे। काही जण सॉससोबत सुद्धा खातील। तर अशा पद्धतीनं बघा सगळं पाणी अगदी शोषून घेते। ह्यावरून लक्षात येते की आपला ढोकळा हे आतून पण जाळीदार झालेला आहे। तर अशा पद्धतीनं मस्त आपला हा ढोकळा, वाटी ढोकळा तयार झालेला आहे। मुलांना काहीतरी वेगळं खायचं असतं, मग काही जणांना प्लेटमध्ये ढोकळा जमत नाही, फुलत नाही, किंवा अशा पद्धतीनं मस्त आपणाला ही पद्धत तुम्ही एकदा ट्राय करून बघा। मस्त वाटते, दिसायला पण छान दिसते, मुलंसुद्धा खुश होतील। तर अशा पद्धतीनं आपला हा मस्त झटपट तयार होणारा परफेक्ट प्रमाणात मेजरमेंट घेऊन बनवलेला वाटी ढोकळा तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलवर असे झटपट व पारंपरिक पदार्थ मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। बघा किती मस्त आतूनही मऊ लुसलुशीत जाळीदार आपला हा ढोकळा तयार झालेला आहे। तुम्हाला मी थोडंसं फोडून दाखवते बघा, आतून सुद्धा किती मस्त जाळी आलेली आहे आणि परफेक्ट असा आपला ढोकळा तयार झालेला आहे। ढोकळ्याच्या पिठामध्ये इनो टाकल्यावर लगेच आपल्याला वेळ न घालवता पटकन वाफेवर हे ढोकळ्याचं प्लेट किंवा वाट्या ठेवून द्यायचं आहे। ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ढोकळा काढल्यावर थोडासा थंड होऊ द्या, जेणेकरून चांगल्या प्रकारे ढोकळ्याच्या वड्या पण पडतील आणि दिसायला पण छान दिसेल। तर अशा पद्धतीची ही रेसिपी करून बघा, कशी वाटली कमेंट्स करून सांगा। असे झटपट होणारे व्हिडिओ असतात माझ्या चॅनलवर, त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।